सध्या संपूर्ण भारत देशात संचारबंदी सुरू आहे। या संचारबंदीत मोर्शी शहरामध्ये शिवभोजन थाळी केंद्राचे उद्घाटन मोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक रोडे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी आमदार देवेंद्र भुयार, मोर्शी तालुका शिवसेना प्रमुख बंडू साऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेता डॉक्टर प्रदीप कुर्राडे, मोर्शी नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष मोहन मडगे, शिवसेनेचे मोर्शी शहर प्रमुख नगरसेवक रवींद्र गुल्हाने, शिवसेनेच्या नगरसेविका क्रांती चौधरी, घनश्याम शिगरवाडे, जिचकार इत्यादी मान्यवर उपस्थित होते। यावेळी विदर्भ न्यूजला आमदार देवेंद्र भुयार यांनी ही माहिती दिली। आज मोर्शी येथे शिवभोजन थाळीचा शुभारंभ करण्यात आलेला आहे। त्यामध्ये गोरगरीब, कष्टकरी, सर्वसामान्य माणूस जो बेघर माणूस आहे, या माणसाचा अन्न पाण्याचा प्रश्न सुटावा, किमान त्याच्या पोटात दोन घास पडावे आणि जगण्यासाठी त्यांना सोयीस्कर व्हावं, याकरिता शिवभोजन थाळीचं खऱ्या अर्थानं उद्घाटन आम्ही या भागातले शिवसैनिक, या भागातले विविध घटक पक्षाचे, महाविकास आघाडीच्या लोकांच्या साक्षीने आज शुभारंभ करून घेतलेला आहे। आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतीला स्मरून आणि खऱ्या अर्थाने सर्वसामान्य माणसाच्या हिताची ही आघाडी सरकारनं चालू केलेली योजना आहे आणि त्या योजनेला मूर्त रूप देऊन आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि अन्नपुरवठा मंत्री छगनजी भुजबळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या पद्धतीने या योजनेचं आम्ही खऱ्या अर्थानं सुरुवात या भागामध्ये केलेली आहे। आज जे बेघर लोक आहेत, जे रस्त्यावर कोविड-19च्या या प्रादुर्भावामुळे जे लोक अडचणीत सापडलेले आहेत, ज्यांचा पोटापाण्याचा महत्वाचा प्रश्न सुटत नाही, त्या लोकांच्या सोयीसाठी अल्पदरा म्हणजे 5 रुपयामध्ये ती योजना आपण आज चालू केलेली आहे आणि यामध्ये शिवसैनिकांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे। राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वात महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 2 घोषणा केल्या होत्या। राज्यातील गोरगरीब जनतेला 5 रुपयात पोटभर जेवण मिळावे यासाठी शिवभोजन थाळी ही योजना सुरू करण्यात आली होती। गरजूंनी शिवभोजन थाळीचा लाभ घ्यावा असे आवाहन देवेंद्र भुयार यांनी यावेळी केले। विदर्भ न्यूज करिता मोर्शी येथून संजय घारपगार।